हॅलो नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी छान सगळं काहीतरी मी घेऊन आले. ही बघा असे ब्लाऊज घेतलेले, आपल्याकडे शिल्लक असे ब्लाऊज वगैरे असतात ना, साडीसाठी आपण कव्हर बनवतो. व्हिडिओ नक्की स्किप न करता शेवटपर्यंत बघा. एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पहिले कटिंग वगैरे दाखवणार, कटिंग दाखवले, मग स्टिच वगैरे कसं करा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुम्ही कुठल्याही फंक्शनला वगैरे तुम्हाला जरी साडी वगैरे पॅकिंग करून द्यायचं म्हणतं, छान असं बघा उपयोगी होणार आहे. एकदम छान असं बघा साडी कव्हर, ते एकदम सिंपल छान असं सांगणार. त्यासाठी बघा इथे 2 पीस घेतलेले आहेत. ही घेतलेली आपल्याला एक नॉड लागणार आहे अशी, आणि ही लेस घेतलेली आहे. लेस तुम्हाला लावायची असली तर लावा किंवा नाही लावली तर चालेल. एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ते व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे जे माझे रेग्युलर व्हिडिओ होते त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. मी स्टेप बाय स्टेप सावकाश सांगणार आहे, तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि चला आपण बघूया. आता एकदम सोपं कटिंग सांगणार आहे मी. हे बघा, तुम्हाला हे आपण अस्तरवर घेतले ना ब्लाऊजचं, ते आपण पहिल्यांदा तुम्हाला कट करून दाखवलं. त्या मापानुसार हे आपण कट करून घेणार आहोत व्यवस्थित. हो का, बघायला लेस पण आहे अशी आहे, आपण लेस काढून घेऊया. जरी तुम्हाला इथं प्रॉपर अस्तर वगैरे लावायचं असलं लावलं तरी चालेल. घेताना नका व्यवस्थित असं बघून घ्यायचं. तुम्हाला जेवढी रुंदी उंची पाहिजे तेवढं मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. हा घेताना मग आपण डबल पीस घेतलेला आहे. व्यवस्थित असा डबल पीस ठेवून घ्यायचा. जेवढं तुम्हाला रुंदीला आणि उंचीला पाहिजे तेवढं बघून घ्यायचं. तर पहिले आपण उंची बघून घेऊया. उंची बघा, आता जेवढी तुम्हाला लागते तेवढी घ्यायची. इथं बघा मी घेतलेलं आहे 15. शिलाई मार्जिन धरायचं जेवढं तुम्हाला 1 इंच 1.5 इंच, म्हणजे शिलाई मार्जिन काही जास्त लागत नाही. डबल फुल करण्यावर आपले असतं. बघा, पहिल्यांदा आपण हा घेताना बघा तुम्ही डबल कपडा घेतले, म्हणजे डबल घडी टाकून घेतलेली आहे आपण. आता उंची टाकून घेऊया. उंची इथे घेतलेली आहे बघा 15.5ची उंची आहे. रुंदी बघून घ्यायची. रुंदी बघा, इथं रुंदी घेतलेली आहे 13 इंच, उंची 15.5, रुंदी 13 इंच घ्यायची. आणि बघा आता हे आपण कट करून घेऊया. पुढचा आहे असा कपडा आपण ठेवणार आहोत. बघा, आता हा असा आपण मोठाच कपडा घेतलेला आहे. आता ह्याची आपण घडी टाकून घेतली. जेवढं आपल्याला उंची पाहिजे ना तेवढी उंची टाकायची, अशी रुंदी टाकायची आणि शिलाई वाढवायची. आपल्याला दोन्ही साईडला शिलाई करण्यासाठी लागणार आहे तेवढं. आणि बघा हा एक्स्ट्रा राहिलेला कपडा आता इथं काय करायचं बघा, हे आपण इथं घेणार आहोत. मग तुम्हाला जेवढे अंतरावर पाहिजे तेवढं हे वरूनच्या साईडने घेणार आहोत आपण इथं एक बंद लावण्यासाठी. त्यासाठी उंची बघून घ्यायची तुम्हाला केवढं लागते. समजा आता तुम्हाला एवढं पाहिजे असेल ना, तर मी एक्स्ट्रा हे आपण ते कट करून घेऊया. इथं वरून 3.5 कट करून घेऊया. आता पुन्हा एकदा सांगते. ही घेतलेली उंची 15.5, रुंदी घेतलेली आहे 13, आणि बघा एवढं माप टाकून घेतलंय. वर एक्स्ट्रा राहिलेलं आहे ना, इथं बघायचं. इथं घेतलेलं आहे बघा 10चं घेतलेलं आहे माप, दोन घडी टाकण्यासाठी. आणि इथं आपण छानशी नॉड लावणार. तर घेताना शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आता बघून घ्यायचं, इथं टिक करून घेऊया. जेवढं आपण अंतर घेतलेलं आहे तेवढं असं टिक करून घ्यायचं दोन्ही साईडला बरोबर, म्हणजे एकसारखं आपलं येणार आहे. आता बघा जेवढं वरच्या साईडला आपण घेतले ना 10चं माप, ते असं डबल घडी करून घ्यायचं. व्यवस्थित डबल घडी करून घेतलेलं आहे. आणि इथून बघा जरा नॉर्मली आपण वरच्या साईडनं कोण्याला गोलाकार देऊन घेऊया व्यवस्थित. बघा इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे थोडासा. बघा आता हे घेतलेलं आहे कट करून. आता तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हे बघा व्यवस्थित जिथं आपलं माप आहे तिथं येऊन बघा असा आपला कवर एकसारखा येणार आहे. व्यवस्थित बघून घ्यायचं. जरी तुम्हाला वाटते ना, अजून जरी तुम्हाला वाटते गोल जास्त होत असेल ना, साईडनं गोल देऊन ह्या साईडला तुम्ही कमी केलं तरी चालेल, म्हणजे बरोबर आपला मधोमध येणार आहे. हे कट करून म्हणजे कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे ब्लाऊज कट करून घेऊया. सिंगलच असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा व्यवस्थित.
हा सिंगलच ठेवलेला आहे, असंच ठेवायचा. आणि हे बघा याच्यावर व्यवस्थित आपण कट करून घेऊया. जसा आकार आहे त्या आकार, खालच्या कशाचा आकार नाही दिला तर चालेल, परत आपण स्टिच केले का मी सांगणार आहे पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप. जरी तुम्हाला इथं वाटलं का नाही तर तुम्ही कॅनव्हास वगैरे वापरलं तरी चालेल. काय कट करून घेतलेले आहे. बघा हे दोन्ही कट करून घेतलेले आहे. तर आता यात तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते स्टिच वगैरे कसं करायचं. एकदम सोपं स्टिच होणार आहे. आपण आता स्टिच करूया. स्टिच करायच्या अगोदर काय करायचं, ब्लाऊजची सरळ उलटी बाजू बघून घ्यायची व्यवस्थित. आता बघा ह्याला जर पैठणीवर तुम्ही असं काठपदर वगैरे जरी शिवत असेल ना तर उलटी सवयची बघून, म्हणजे हा प्लेनच आहे ना एकदम असा कपडा, त्यामुळे आपल्याला इथं काही उलटी सवयची बाजू बघता येणार नाही. व्यवस्थित आपण आता व्यवस्थित बघा ब्लाऊज ठेवलेला आहे, त्याच्यावर हा अस्तर ठेवायचा आणि पूर्ण राऊंडला आपण स्टिच करून घेणार आहोत व्यवस्थित. जेवढं आपण शिलाई भाजी घेतली तेवढ्यातच आपण बरोबर पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घेऊया. व्यवस्थित बघा असं स्टिच करून घ्यायचं. थोडंसं एका साईडला आपण ओपन ठेवणार आहोत, ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. होणार आहे बघा. बरं जरा काय होतं, आपलं फंक्शन वगैरे जायचं म्हणलं का नाही, आपलं फेशियल जर पाहुण्याकडे जायचं म्हणलं की आपल्याला साडी वगैरे द्यायचं म्हणलं की आपल्याला कॅरी बॅगमध्ये वगैरे द्यायचं. तर असं युनिक काही तर आपलं किंवा ओटी भरणं वगैरेसाठी पण म्हणलं तर छान असं बघा साडीचा उपयोग, म्हणजे ह्या साडी कवरचा उपयोग होणार आहे. जसं आहे त्या आकारावर स्टिच करून घ्यायचं एकसारखं. जरी तुम्हाला इथे कॅनव्हास वापरला तरी चालेल, कॅनव्हासने पण फिनिशिंग होते. आता आपण ब्लाऊजला वापरतो पण ह्याला पण तुम्ही वापरून बघा. व्यवस्थित कॅनव्हास ह्याच्यावर ठेवून तुम्ही स्प्रे करून त्याच्यावर स्टिच करेल, एकदम छान असं बघा लुक वगैरे छान येतं. व्यवस्थित असं सारून घ्यायचं. पूर्ण राऊंडला आपण छान स्टिच करून घेतलेलं. आता हे काय करायचं, जिथं ओपन ठेवलेलं आहे इथून व्यवस्थित असं आपण बाहेर काढून घेऊया. वगैरे असतील ना ते काढून घ्यायचे. आता व्यवस्थित बघा जिथं आपण ओपन ठेवलेलं ते व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करायचं, त्यांना स्टिच करून घ्या. व्यवस्थित फक्त का व्यवस्थित आतल्या साईडला सारायचं असं आणि स्टिच करून घ्यायचं. फक्त देताना व्यवस्थित एकसारखं स्टिच करून घ्यायचं. घेतलेलं आहे हे बघून घ्यायचं. एकसारखं का स्टिच करून घेतलेलं आहे आपण. आता पूर्ण साईडने आपण छान असं स्टिच करून घेऊ, व्यवस्थित असं सारून एकसारखं जिथं काळे कपडे बाहेर काढून घ्यायचे. जरी वरच्या साईडला तुम्हाला जिथं आपण अर्ध गोलाकार दिला तिथं पान आकार दिला तरी चालेल, किंवा जसं पाहिजे असं करता येणार आहे. आपण असं काढायचं पूर्ण राऊंड छान असं फक्त जेणेकरून आतला अस्तर व्यवस्थित दिसून द्यायचं नाही, एवढी काळजी घ्यायची म्हणजे बरं आपलं
होणार आहे. आता बऱ्याच दिवसापासून प्रश्न पडलेलं की बाबा काय करायचं त्याला शिल्लक राहिलेलं बरंच प्रश्न पडतो आपलं काय करायचं त्याचं. पण असं काय ते बघा युनिक आपल्याकडे छान असं होतं. जसं आहे तसं व्यवस्थित करायचं आणि त्याला करून द्यायची एकसारखं का झालेलं आहे. तर आता बघून घ्यायचं हे भाजीवर असते तसे कट करून घ्यायचे. एकसारखं असं ठेवायचं. हे बरोबर आपण ह्याच्यावर ठेवून छान असं बघा साडी कवर युनिक काहीतरी करणार असतं. छान असं बघा व्यवस्थित असं एकावर एक ठेवायचं. बघून घ्यायचं तुम्हाला अंतर किती पाहिजे तेवढं अंतर व्यवस्थित आपण असं घेणार आणि मग इथून आपण इथलं मधलं ओपन ठेवायचं. ह्या साईड आपण स्टिच करून घेणार. तर घेतलं तेवढं व्यवस्थित असं ठेवायचं आणि कवर बरोबर असं आपण ठेवणार व्यवस्थित एकसारखा असं ठेवणार. तर त्यासाठी बघून घ्यायचं पहिलं आपलं जेवढं आपण दोन्ही साईड माप घेतलं तेवढं व्यवस्थित असं घ्यायचं. नको कवर परत आपण आहे असं व्यवस्थित एकसारखा ठेवणार. त्यामुळे हो का व्यवस्थित असं जेवढं आपलं अंतर घेतलं तेवढं असं व्यवस्थित हो का असं हे सरकवायचं आणि ह्याच्यावर आपण स्टिच करून घेऊया. घेताना एकसारखं स्टिच वगैरे करून घ्यायचं. तर ठेवताना बघा आपले हे उलट्या बाजू एक एक ठेवलेले आहे म्हणजे बरोबर आपला हा केला की आपली वरचा ब्लाऊज ह्याच्यावर येणार आहे व्यवस्थित असं. जसं बघा आपण आता ह्या साईडला घेतले ना स्टिच करून तसं ह्या साईडला बरोबर आपण हे अंतर असं व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं एकसारखं. फक्त घेताना हे दोन्ही अंतर बघून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून कमी जास्त होऊ नये म्हणजे बरोबर आपलं एक लेवल येईल. आपला कवर येणार आहे मस्तपैकी छान असेल. तर तुम्हाला हवा असला तुम्ही दोन्ही साईडने इथून पान आकार दिला तरी चालेल. छान असं झालेलं. आता आपण लेस लावायला घेऊया. लेस लावताना पण बघा व्यवस्थित असं ह्या दोन्ही साईडला आपण लेस लावून छान असं घेणार आहोत. किंवा तुम्हाला ह्या बंदाला लेस लावायची असं लावली तर चालते पण मी ह्या साईडला लेस लावून घेणार आहे. ह्या साईडला आणि ह्या साईडला असं पूर्ण चौकोनला व्यवस्थित ह्याच्यावर ठेवायची लेस. फक्त ठेवताना लेस फुल करून ठेवायची आणि ह्याच्यावर लेस लावून घेऊया. कोण्यावर नका लेस आतल्या साईडला फोल्ड करायची आणि व्यवस्थित अशी ठेवून स्टिच करून घ्यायचं एकसारखं. तिकडच्या कोण्यावर पण जसं सांगितलं तशी लेस अशी व्यवस्थित असं एकसारखं बरोबर आपलं स्टिच करून घ्यायचं म्हणजे जेणे आलं पाहिजे. तिथं लेस तेवढी पाहिजे ठेवायची कट करायची आणि आतल्या साईडला व्यवस्थित असं काढायची ब्लॉक करून घ्यायची. हो का आपण लेस लावून घेतली. लेस लावली की बघा किती छान युनिक वाटत आहे. हा जरा डार्क आहे ना कपड्याचा रंग त्यामुळे असं वाटते. आता बघा व्यवस्थित असं आपण ठेवणार. तर आपण फक्त ह्या चौकोला पण एक लेस अशी लावून घेणार. तर अंतर व्यवस्थित बघून घ्यायचं. ह्या साईडला बरोबर आपण लेस लावून घेणार आहोत एकसारखी. तर तुम्हाला हवा असला पूर्ण राऊंडला लेस लावली तरी चालेल. इथून लावणार आहे फक्त लेस फोल्ड करायची आणि व्यवस्थित लावून घ्यायची. जिथे गोल आकार आहे त्याच्यानं आपण व्यवस्थित लेस देऊया आपण. जरी तुम्हाला हवा असेल तुम्ही वेगळी जाड बॉर्डरवाली किंवा लावली तरी चालेल. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करता शकता किंवा केलं तरी चालेल.
सोडताना जसं आकार लावायचं जरा लूज सोडायचं, म्हणजे बरोबर जिथपर्यंत लावायचं तिथपर्यंत बरोबर दोन्ही साईडला एकसारखी घ्यायची आणि खालीच्या साईडला व्यवस्थित आपली लेस लॉक करून घ्यायची. खालच्या साईडला व्यवस्थित आपण लॉक करून घ्यायची. छान अशी बघा लेस लॉक करून घेतलेली आहे मस्तपैकी. धागे रस्त्याचे साईडचे कट करून घ्यायचे एकसारखे. व्यवस्थित हा असा आहे असा आकार आपला ठेवायचा. हे बघा बरोबर आपला आकार एकसारखा आलेला आहे. आता हे बघून घ्यायचं. आता जर तुम्हाला हवा असेल तुम्ही तर टच बटन वगैरे लावा किंवा तुम्ही छोटंसं बटन वगैरे करून केलं तरी चालेल. मी तुम्हाला छोटीशी नॉड घेतलेले मग ते नॉड लावून दाखवणार आहे. किंवा दोन्ही साईडने पण तुम्ही टच बटन वगैरे लावू शकता. आता हे बघा घेतलेली नॉड बघून घ्यायची. जेवढ्या पूर्ण राऊंड आपल्याला नॉड इथून इकडे लागेल अशी आपण नॉड घेणार आहोत व्यवस्थित. बघा असं घेतलेलं इथं छान छोटंसं आपण लटकन करून घेऊया. एका साईड नका व्यवस्थित असं ठेवायचं. तुम्ही रेडीमेड लटकन वगैरे वापरलं तरी चालेल. छान असं काढून घेतलेलं आहे. आता बघून घ्यायचं. ह्या बाजूला बरोबर ह्याचा मध्य करून घ्यायचा एकसारखा करून घेतलेलं आहे. बरोबर त्याच्या आपण नॉड लावून घेऊया. घेताना बघा नॉड बरोबर घेतलेली आहे. आपल्या पूर्ण ह्याला फिरून घेणार होतं त्यामुळे घेताना एक्स्ट्रा घेतली तरी चालेल. व्यवस्थित जिथं आपण घेतले ना तिथे व्यवस्थित नॉट लावून घेऊया. किंवा खालच्या साईडला तुम्ही ते बटन लावून इथे छोटंसे कार्ड अडकवण्यासाठी केलं तरी चालेल. आणि बघा छान असं आपलं का झालेलं आहे व्यवस्थित. बरोबर आपण आहे असं ठेवून बघा मग आपण साडी वगैरे ठेवली का नाही असं व्यवस्थित बघा घेऊ शकतो. बरोबर घ्यायचं आणि इथून एक छान अशी गाठ द्यायची. मस्तपैकी बघा आपला छान असा साडी कवर रेडी झालेला आहे. तर बघा एकदम छान असं का झालेलं आहे. छान असं साडी कवर वगैरे झालेलं आहे बघा. तुम्हाला दाखवते बरोबर बघा. जर तुम्हाला हवा असलं पूर्ण साईडला तुम्ही लेस वगैरे लावायला चालले तर मी फक्त समोर एवढी अशी बरोबर दिसण्यासाठी छान असं बघा लेस लावलेले. तर तुम्हाला इथं नॉर्मल्स लावायचं तुम्ही टच बटन वगैरे लावलं तरी चालेल. हे बघा जेवढं पाहिजे तसं असं करू शकता. त्यात नाही असं खोलायचं. याच्यात बरोबर अशी छान अशी साडी ठेवायची. मस्तपैकी आत पण मोठा कप्पा वगैरे झालेला आहे. छान असं बघा. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. एकदम छान असं झालं. तुम्हाला इथं साडी वगैरे ठेवून दाखवते. छान अशी आपण ही साडी घेतलेली आहे. व्यवस्थित बघा साडीची आपण अशी घडी घालून घेतलेली आहे. व्यवस्थित बघा ह्याच्यात अशी साडी ठेवून घ्यायची. एकदम छान अशी निकायचं झालं. आपल्या फंक्शन वगैरे जाताना ना कोणाला जर भेट वगैरे द्यायची असेल साडीची तर आयडिया तर खूप छान बेस्ट आहे बघा. व्यवस्थित एकदम परफेक्ट आपली साडी छान अशी बसलेली आहे. व्यवस्थित बघा असं हे सारायचं. याच्यानं बरोबर हे नॉट अशी व्यवस्थित एकसारखी घ्यायची. हे बघा आणि इथे व्यवस्थित आपण असं पॅक करून घ्यायचं. मला पाहिजे तेवढं आवडलं जेवढं लूज पाहिजे तेवढं ठेवलं तर चालेल. छान असं बघा यांनी मस्तपैकी छान असं बघा साडी कवर रेडी झाल्यावर. किंवा तुम्ही प्रवासात वगैरे म्हणलं ना तरी अजून जरा मोठी वगैरे शिवली तरी चालेल. म्हणजे प्रवासात वगैरे तुम्हाला फॅन्सी साड्या वगैरे कुठं जायचं म्हटलं तरी तुम्ही त्यात नेऊ शकता. आणि एकदम छान असं बघा साडी कवर मस्तपैकी झालेलं आहे. तर बघा तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. अशाच नवनवे व्हिडिओ बघायचे असेल तर पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय. थँक्यू.